सगळ्यात पहिले तुम्ही हे मोठमोठे मासे बघा, जे की आम्ही समुद्रात जाऊन धरला असो. सकाळचे बरोबर 5:15 झाले होते आणि पाण्यावर प्यावणारा इमान देखील समुद्रात जाऊसाठी तयार होता. तर गाववाल्यांनो, स्वागत असा तुमचा आणखीन एका मालवणी मिनी व्लॉग मध्ये. आज होती संपूर्ण भारतातना पहिलीच होणारी डीप सी बोट फिशिंग टूर्नामेंट, जी भरवली होती KXA या ग्रुपने. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही टूर्नामेंट होत होती आपल्या सिंधुदुर्गातल्या भोगवे या गावात. किनाऱ्यावरना समुद्र बघणारो मी या होडीत बसनाच समुद्रात फिरत होतोय. लय भारी वाटत होता. थोड्याच वक्तात आम्ही येऊन पोहोचलो लाईट हाऊस कडे, जा की ब्रिटिश कालीन असा आणि एक नंबर असो फिशिंग स्पॉट असा. तितक्यातच इली सरसरावून एंट्री करत नाश्त्याची बोट. नाश्त्याक होतो ऑमलेट आणि पाव. खाऊन झाला तसं म्हटलं स्पर्धकांच्या बोटीने फिरी आणि त्यांना खैचे खैचे मासे लागले ते बघून घेऊयात. 5 जणांची एक टीम, असे 12 टीम या स्पर्धेत उतारले होते. अफलातून कॉमेडी व्हिडिओ करून सगळ्यांच्या मनावरती राज करणारो मंदार दादा देखील आपल्या सोबत या बोटीमध्ये होतो. थोड्या वक्तान हिमार एकदम तगडा पडला. अमोल बघा कसो कव्हर करून बसलो होतो, तर मंदार दादा त्याच हिमरात एकदम स्वॅग मध्ये झोपलो होतो. सकाळचे 5:30 ते दुपारचे 2:30 वाजेपर्यंत ही स्पर्धा होती. 2:30 वाजले तसे आम्ही परतीच्या मार्गाक लागलो. तसेच सोमते सगळे बोटी एक एक करत किनाऱ्या केले. बाय द वे, ही टूर्नामेंट चालू होती ती म्हणजे भोगवे या गावी असलेल्या आर्यावर्त या बीच रिसॉर्ट वरती. जेवण वगैरे झाला तसा आता वेळ होती स्पर्धेच्या अंतिम निकालाची. जेचो मासो मोठो असणार असतो त्याचो संघ विजयी असणार असतो. स्पर्धकांनी खूप जास्त प्रमाणात आणि मोठे मोठे असे मासे पकडलेले होते. एक नंबर इलो मलबार या संघाचो, ज्यांच्यानी पकडलो होतो तब्बल 12.5 किलोचो गोब्रो यो मासो. भेटी आपण नवीन व्हिडिओ.